जागृती न्यूज, जनसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ। संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या रखडलेला पगार मिळणे आणि त्यांच्या इतर काही मागण्यांसाठी कालपासून स्वारगेट एसटी स्टँड येथे कामगारांच्या वतीने काही लोक त्यांच्या बाजूने आंदोलनात्मक लढा देत आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आपल्या उम्मत सामाजिक विकास संस्थेतर्फे सुनीताताई काळे, महाराष्ट्र महिला अध्यक्ष व माधुरीताई गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष यांनी उपस्थित राहून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। शंकर भिलारे, महाराष्ट्र एसटी कामगार, पुणे जिल्हा। उम्मत सामाजिक संस्थेची महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे। तर आज आपण इथे एसटी कामगारांचा जो संप चाललेला आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता आलेला आहे। प्रथम आपण सर ओळख करून द्यावी, आपण कोण आहात? माझं नाव विशाल विलास सरवळे, मी एसटीमध्ये वाहक म्हणून काम करत आहे आणि या स्वारगेट डेपोचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सचिव पदावरती आहे। माझं नाव शंकर भिलारे, मी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय अध्यक्ष आहे, पुणे जिल्हा अध्यक्ष। माझं नाव नामदेव कारले, मी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव आहे। सोबतच आपल्या माधुरीताई गायकवाड, उम्मत सामाजिक संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष, याही आपल्यासोबत आज आहेत। तर प्रथम आपण ह्यांच्या समस्या जाणून घेऊयात की आज यांनी कशासाठी संप कालपासून पुकारलेला आहे। ॲक्च्युली मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो, क्लिअर करतो की आम्ही हा संप नाही पुकारलेला आहे। संप जर का आम्ही केला असता तर ह्या जेवढ्या वळदं चालू ह्या गाड्या चालू आहेत, खाजगी बसेस चालू आहेत, ह्या खाजगी बससुद्धा आम्ही चालू नसतं दिलं। आमचं जे चालू आहे ते धरणे आंदोलन चालू आहे। हां, तर ज्याच्या परीने ज्या त्या कर्मचाऱ्याच्या मताने जर का त्याला इच्छा आहे पगार वाढ व्हावी किंवा काय व्हावी तर तो ह्या धरणे आंदोलनामध्ये उतरलेला आहे। हां, तर हा संप नाही आहे, धरणे आंदोलन चालू आहे आणि आमच्या प्रमुख म्हणजे दोन मूलभूत मागण्या द्या की सर्वजण असतात। एक तर आमचं राज्य शासनाप्रमाणे वेतन निश्चिती व्हावी आणि दुसरी म्हणजे जी सरकारी कर्मचाऱ्याला जी मेडिकल क्लेम म्हणजे कॅशलेस सेवा जी असते ती आम्हाला सुद्धा लागू व्हावी। कारण की एस टीमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एवढा कमी पगार आहे की तो घर भागवणं सोडा, ज्याला एखाद्या कोणी घरामध्ये आजारी पडलं तर त्याच्यापाशी साध्या दवाखान्यामध्ये की जिथं 50 किंवा 100 रुपये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं, तर ते एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जायची त्याची लायकी नाही। मी सरळ आपल्या माध्यमातून बोलतो। तरी माझी एवढीच म्हणणं आहे की आम्हाला कॅशलेस सेवा उपलब्ध करून द्यावी आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन निश्चिती व्हावी। कालपासून आपण इथे आंदोलनासाठी आहात, तर कालच्या एका दिवसाचा ह्याचं काय तुम्हाला प्रतिक्रिया काय आहेत वरिष्ठांकडून? वरिष्ठांकडून आम्हाला प्रतिक्रिया काय भेटली नाही आहे। आमचे कृती समिती स्थापन झालेली आहेत 13 संघटनांची। ती कृती समितीतले प्रत्येक पदाधिकारी हे मुंबईला आहेत। आज कालसुद्धा बैठक झाली, आज सकाळीसुद्धा वर्षा बडला होती बैठक झालेली आहे। संध्याकाळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी 7 वाजता बोलवलेलं आहे आणि संध्याकाळी 7 वाजता तोडगा पूर्णपणे काढतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तोडगा निघाला की आम्ही सर्वजण जे आम्ही थांबून आहोत ते लगेच आम्ही सुरळीतपणे आमची जी म्हणजे आपली एस टी महामंडळाची जी सेवा आहे ती आम्ही सुरळीतपणे चालू करतो। तोपर्यंत आम्ही काय आमच्या मागणीतून ठाम आहोत, आम्ही तोपर्यंत कामाला जाणार नाही। नमस्कार, मी माधुरी गायकवाड, उम्मत सामाजिक संस्थेची पुणे शहर महाअध्यक्ष। आपण इथे पाहू शकता की आज एस टी महामंडळाने धरणे आंदोलन केलेलं आहे, पण हे इतकं धरणे आंदोलन केलं आहे तरी हे कामावर जातात। काही लोक इथे असतात, काही लोक कामावर जातात, बरोबर ना जातात। लोकांची म्हणजे तारंबळ होऊ देत नाही आहे, पण लोकांनाही सेवा करतात आहे। या लोकांची सेवा करायला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले की आम्ही तोडगा काढू, पण गेले मला वाटतं पहिल्यांदा पण तुम्ही आंदोलन 3 महिन्यापासून आंदोलन चालू आहे यांचं। त्याच्या आधी पण मला वाटतं वाकडेवाडीला यांचं लाईव्ह केलेलं आहे, तेव्हाही आंदोलन चालू होतं। यांच्या मागण्या बरेच जुन्या आहेत, पण ह्यांच्या आंदोलन करून धरणे आंदोलन 2016 ते 2024 पासून यांचं आंदोलन चालू आहे, पण अजून काही तोडगा निघालेला नाही। आणि लगेच काय तोडगा काढणार आहेत हे लोक? लाडकी बहीण योजना काढली, लाडका भाऊ योजना काढला या लोकांनी, पण या लाडके भाऊ आणि लाडके बहीण जे आहेत जे उपाशी मरतात आहे, रेशनिंग भरायची, मेडिकलचे यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करत नाही। म्हणजे आज ह्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे, उद्या शिक्षक कर्मचारी आंदोलन करतील, त्यानंतर बाकीचे गव्हर्नमेंट सर्वंट आंदोलन करतील। म्हणजे फक्त गव्हर्नमेंटचं काम काय चालू आहे की इकडे लाडकी बहीण योजना चालू केल्या, कष्टकऱ्यांना काय देणं नाही।
इथे लाडकी बहीण योजना काढून इसकी टोपी उसके सर चालल्यासारखं चाललेलं आहे ह्यांची योजनाची ह्याच्यात. ह्यांचा पगार नेऊन तिकडे देता येते की काय, असं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. म्हणजे आपण विचार करावा आणि सरकारने किंवा जे आज हे तोडगा काढणार आहेत, हे 7 वाजता मीटिंग आहे म्हणतात ते, तर त्यांना हे आवर्जून ह्या लोकांनी म्हणजे ह्यांच्या मागण्या आणि जे काही ह्यांची तळमळ आहे ह्यांनी पूर्णपणे आपल्या मुख्यमंत्रीकडे सादर करावी. आणि हे जे काही प्रकार चाललेला आहे त्यांचा कुठे ना कुठे नेऊन थांबवावे. काय म्हणतात, कोविडच्या कालावधीमध्ये ना आमचे लोक त्याचे जवळजवळ 100-150 लोक मिळली, परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून तिने आम्हाला म्हणून घेता. आणि त्या कोविडच्या कालावधीमध्ये सगळ्यांना वाहतूक करणं वगैरे सगळं आम्हाला अगदी इमर्जन्सी वापरलं जातं. प्रत्येक ठिकाणी हे केलं जातं, अत्यावश्यक सेवेमध्ये आम्हाला धरलं जातं, पण त्याचे कुठले फायदे आम्हाला दिले जात नाहीत. ऐकताय आपण, यांना अत्याधिक सेवामध्ये धरून सुद्धा यांना काहीही काही झालेलं नाही आहे. MSCBला दिलं तुम्हाला सांगतो, त्यानंतर आता PMPLला पण दिले, लगेच देऊन पगारवाढ ताबडतोब दिली. काही आंदोलन करतात, पण ST महामंडळाकडे यांचं नेमकं काय धोरण आहे तेच नेमकं कळत नाही की बाबा खाजगी गाड्या आहेत, कारण नसताना खाजगी गाड्या घेतलेल्या आहेत. त्या गाड्यांमध्ये 1-2 प्रवासीवरती मुंबई पुन्हा वाहतूक करतात. अगदी 100 रुपये 500 रुपये करतात मुंबईला गाडी सोडली जाते, STची गाडी सोडली जात नाही. एवढं म्हणजे ह्या सगळ्या गाड्या आहेत त्या खाजगी गाड्या आहेत. खाजगी गाड्याचा वापर केला जातो आणि त्या लोकांना काम दिलं जातं, पण STतल्या लोकांना काम दिलं जात नाही. पगाराच्या बाबतीत 7 तारखेचा पगार पहिल्यापासून व्हायचा. आता हे ज्यावेळेस सुरुवात झाली यांची राजकारण्यावरती TV ला वगैरे जे काय आहे ते सगळ्या बातम्या वगैरे कुठल्या आहेत, सगळ्या यांच्या राजकारण्यांच्याच आहेत. पण प्रत्यक्ष जे समाजाची सेवा करतं त्यांना काहीच नाही. आमच्याकडं आता अत्यावश्यक सेवेत धरलं, सरकारी नोकर म्हणून धरता, आम्हाला रेशनिंग पण मिळत नाही. कारण तुम्ही अत्यावश्यक ह्याच्यात आहे, सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला रेशनिंग बंद, सगळं बंद आहे आम्हाला, बाकीच्या सुविधा बंद. लाडकी बहीण योजनेमध्ये समजा आमची बहीण असेल, आमची हे असेल मंडळी असेल, आमच्या बहिणी असेल, यांना नाही, कारण म्हणजे तुमचं घरातलं सर्व्हिस नाही म्हणून. आमची काय सर्व्हिस नेमकी देतं काय? लाडकी बहीण आमच्या घरात म्हणजे आमची किती कुटुंब आहेत? 1.25 लाख कुटुंब आहेत. त्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला लाडकी बहीण योजना नाहीची, लाडका भाऊ योजना नाहीची, कुठल्या सवलती नाही. ते नेमकं आमचं अत्यावश्यक सेवा म्हणून. काल एक ताई मला वाटतं तुमच्या इथे म्हणजे बोलल्या मला, मी काल YouTube बघितला यांचा, ताई म्हणलं आमची लाडकी बहीण योजना बंद करा पण आम्हाला पगार वेळेवर द्या, असं ऐकण्यामध्ये आलेलं आहे. आणि काय गरज नाही लाडकी बहीण असं झालेलं आहे की फक्त एक अंधश्रद्धा सगळ्यांमध्ये पसरायचं काम चाललेलं आहे की BJP सरकारकडून. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या उम्मत जागृती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.